नमस्कार, सिटी न्यूज के हिंदी समाचार में आप सभी का स्वागत है। मैं हूं हिरल पलेजा और समाचार की शुरुआत करते हैं सुविचार से। जब आप कुछ नहीं कर सकते तो एक चीज जरूर करें, वह है प्रयास। सुविचार के बाद नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। सुर्खियों के बाद वक्त है एक छोटे से ब्रेक का। बने रहिए सिटी न्यूज के साथ। संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक के बाद फिर एक बार आप सभी का स्वागत है। चलिए नजर डालते हैं शहर व ग्रामीण के समाचारों पर। भारत की राजधानी दिल्ली में संसद भवन की नई इमारत का भूमि पूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के हस्ते संपन्न हुआ। इस मौके पर सर्वधर्मीय गुरुओं के मौजूदगी में सर्वधर्मीय प्रार्थना का पठन किया गया। इस महत्वपूर्ण समारोह में देश के 25 राजनेताओं को विशेष आमंत्रण दिया गया, जिसमें अमरावती की सांसद नवनीत राणा भी शामिल हुई। भारत की राजधानी दिल्ली में संसद भवन की नई इमारत का भूमि पूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के हस्ते संपन्न हुआ। इस मौके पर सर्वधर्मीय गुरुओं के मौजूदगी में सर्वधर्मीय प्रार्थना का पठन किया गया। इस महत्वपूर्ण समारोह में देश के 25 राजनेताओं को विशेष आमंत्रण दिया गया था, जिसमें अमरावती संसदीय क्षेत्र की सांसद नवनीत राणा भी शामिल हुई। लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिरला, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, रक्षा मंत्री राजनाथ सिंह, संसदीय मंत्री प्रहलाद, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान के साथ देश के उद्योगपति रतन टाटा भी उपस्थित थे। अमरावती का गौरव बढ़ाते हुए समारोह में शामिल होने का सौभाग्य सांसद नवनीत राणा को मिला। हम भारत के लोग मिलकर अपनी संसद के इस नए भवन को बनाएंगे और साथियों, इससे सुंदर क्या होगा, इससे पवित्र क्या होगा जब भारत अपनी आजादी के 75 वर्ष का पर्व मनाए, तो उस पर्व की साक्षात प्रेरणा हमारी संसद की नई इमारत बने। आज 130 करोड़ से ज्यादा भारतीयों के लिए बड़े सौभाग्य का दिन है, गर्व का दिन है, जब हम इस ऐतिहासिक पल के साक्षी बन रहे हैं। अमरावती नागपुर रोड पर स्थापित सिटी लैंड के शौचालय से निकलते गंदे पानी से हो रही परेशानी को लेकर परिसर वासियों ने सिटी न्यूज के माध्यम से प्रशासन से इस ओर ध्यान देने की अपील की। अमरावती नागपुर रोड पर स्थापित सिटी लैंड के शौचालय से निकलते गंदे पानी से परिसर वासी व समीप में स्थित कामगार मंडल कार्यालय के लोगों को खासी परेशानी का सामना करना पड़ रहा है। इस परिसर से गुजरने वालों को दुर्गंध के चलते खासी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। समय समय पर स्वच्छता न करवाने की वजह से यह परिस्थिति निर्माण हुई है। सिटी लैंड में बसे दुकानदार भी दुर्गंध से काफी परेशान है।
बार बार विनती करने के बाद भी प्रशासन और जनप्रतिनिधियों के कान में जू नहीं रेंगती तो अनशन के माध्यम से लापरवाह प्रशासन को जगाने हेतु अनशन का रास्ता अपनाने के लिए मनसे शहर उपाध्यक्ष को बाध्य होना पड़ा। प्रभाग 17 विभिन्न समस्याओं से ग्रसित हो चुका है। पार्षदों की उदासीनता ने प्रभाग को राम भरोसे छोड़ दिया है। ऐसे में अनशन पर बैठे मनसे प्रशासन को जगाने की कोशिश कर रही है। शहर में बढ़ती गंदगी के साथ प्रभाग 17 भी इसकी चपेट में आ गया है। इसके साथ प्रभाग 17 विविध समस्याओं से जूझ रहा है। प्रभाग के पार्षदों की काम के प्रति उदासीनता के चलते नालियों की स्वच्छता, डेंगू व मच्छरों के आक्रमण को रोकने हेतु फव्वारनी और कई दिनों से प्रलंबित पड़े रास्तों के कामों को लेकर प्रशासन से कई चर्चाओं के बाद भी काम न बनता देख मनसे के शहर उपाध्यक्ष सचिन बावन्नेर आमरण अनशन पर बैठ गए हैं। आज अनशन का दूसरा दिन है, लेकिन किसी भी प्रशासनिक अधिकारी ने अनशन मंडप को भेंट नहीं दी। वहीं प्रभाग के नागरिक व सामाजिक संगठनों के पदाधिकारियों ने अनशन मंडप को भेंट देकर अनशन का समर्थन किया है। सिटी न्यूज से बात करते हुए अनशनकर्ताओं ने बताया कि जब तक मांगे पूरी नहीं होगी तब तक अनशन जारी रहेगा। शहर उपाध्यक्ष मनसे अमरावती। आज आम्ही प्रभाग क्रमांक 17 मध्ये नागरिकांच्या समस्या घेऊन बसलेलो आहे। प्रभागामध्ये नाल्या साफ नाही होत, कचऱ्याच्या गाड्या येत नाही, अजून रस्ते नाही आहे, अशा पुष्कळशा समस्या आहे की गटर ब्लॉकेज आहे। या समस्या जनतेच्या समस्या घेऊन आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमरण उपोषणासाठी बसलेला। त्यामध्ये आम्ही प्रशासनाला वारंवार निवेदन दिले होते। निवेदन देऊन माननीय आयुक्त साहेब यांनी काहीच दखल घेतली नाही। आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे, तरी कोणताही अधिकारी आज आमच्यापर्यंत अजूनपर्यंत पोहोचला नाही आहे। काय मागणी आहे? मागणी काय? ज्या मागण्या आहे, जे मागणी जे आम्ही पॉम्पलेटमध्ये दिले आहे, निवेदनावर दिले आहे, त्या मागण्या पूर्ण झाल्या तर आम्ही आमरण उपोषण सोडू। आपल्याकडे कोणी प्रशासन अधिकारी आलेले नाही काय? आरोग्य अधिकारी कोणीच नाही आला, कोणी दखल पण नाही घेतली, कोणी पाहायला पण नाही आला, कोणीच नाही। जय महाराष्ट्र। मी हर्षल ठाकरे, शहर अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अमरावती। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे शहर उपाध्यक्ष सचिन बावनेर हे मागील 6 ते 5 महिन्यापासून प्रभाग क्रमांक 17 मधील जशा समस्या आहे, काही नालीचे ब्लॉकेज आहे, गटाराचं पाणी अक्षरशः लोकांच्या घरात आलं आहे, कोरोनासारख्या काळात त्यामुळे किती डेंग्यूचे पेशंट निघाले इथे, अशा काही समस्या त्यांनी म्हणजे आयुक्त साहेबांपर्यंत पोहोचवल्या। जवळपास 7 ते 8 निवेदन देण्यात आले। नगरसेवकांचं त्याकडे काहीच लक्ष नाही आणि आयुक्त साहेब आम्ही हे करू जवळपास 15-15 दिवस कचऱ्याच्या गाड्या येत नाही, नालीतून कचरा काढतात, तो कचरा 5-5 दिवस तसाच पडून राहतो आणि शेवटी मग ते कुत्रं ते डबल नालीत टाकतात। जो प्रश्न तुम्ही सॉल्व करून राहिले तो परत 2 दिवसानंतर तसाच आहे। कोविडच्या काळात जे डेंग्यूचे पेशंट निघाले होते तेव्हा जे प्रशासनाचं काम असते किंवा प्रत्येक घरोघरी जाऊन फवारणी मारणे किंवा तिथनं समस्या काय आहे ते हे करणे, तर आमचे सचिनदा बावनेर स्वतः घरोघरी जाऊन स्वखर्चातून फवारणी करत होते। तर प्रशासनाचं जे काम आहे ते प्रशासन न करता आमचे सचिन बावनेर करत आहे। तर आज आमच्या अशा जवळपास 26-27 मागण्या आहेत। रस्त्याचे बांधकाम आहे, नालीचे बांधकाम आहे, अर्ध्या नाल्या केलेल्या आहेत आणि कचऱ्याच्या गाड्या रोज आल्या पाहिजे, नाल्या 3 दिवसाआड तरी साफ झाल्या पाहिजे, अशा मागण्या आम्ही सचिनदा यांनी ठेवलेल्या आहे। उपोषणाचा आज तसा दुसरा दिवस आहे, अजूनपर्यंत कुठलेही अधिकारी कुठलेही प्रशासकीय लोक इथे आले नाही। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही, जनतेच्या मागण्या पूर्ण होणार नाही, तोपर्यंत सचिनदा बावनेर उपोषणावर उठणार नाही आणि आता प्रशासनाने आता तरी याकडे लक्ष द्यावे। केंद्र सरकार ने बनाए कृषि विधेयक को किसान विरोधी बताकर दिल्ली में किसानों का आंदोलन शुरू है। इसी आंदोलन में हिस्सा लेने जा रहे महाराष्ट्र के राज्य मंत्री बच्चू कडू भी सैकड़ों कार्यकर्ताओं के साथ शामिल होने दिल्ली रवाना हुए, तो उत्तर प्रदेश में उनके काफिले को रोक दिया गया। सर्व देशभर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, सगळ्यांकडून प्रचंड पाठिंबा भेटत आहे
आणि शेतकऱ्याला पाकिस्तानी आणि चीनमधून चायनाचा सपोर्ट आहे किंवा त्यांचा हात आहे असं करून शेतकऱ्याचा पुन्हा अपमान केलेला आहे. त्याला अशा पद्धतीनं दानवे जर त्या आंदोलनाला पाहत असतात तर दानवेस हा मूळचा हिंदुस्थानीचा आहे का पाकिस्तानचा आहे याचा DNA तपासणं गरजेचं आहे. मग ते पुन्हा पुन्हा असं वक्तव्य करणं, आम्ही मागे घरावर केलं होतं, आता घरात घुसून मारावं लागेल की काय अशी अवस्था. कर रहा हूँ, आपकी मर्जी, मानना न मानना आपके ऊपर है. आप इतना दूर से चले, अपने मिशन पे चले हो. मथुरा से जो बॉर्डर है भरतपुर को पूरा सील, ठीक है, उसके आगे अलाउ नहीं है. लैंड ऑर्डर पॉइंट ऑफ व्यू से, चुनाव के दृष्टि से, इन सब कारणों से वहाँ जो कोई जाने नहीं दिया जाता. मैं इसलिए 20-25 किलोमीटर आगे आके आपको बता रहा हूँ कि आप पकड़ा नहीं. आप पलवल निकलना चाहें तो पलवल वाला रास्ता बताओ या पलवल वाला. इधर से निकल जाओ ना, कुंभेर होके निकल जाओ. वहाँ हमारी व्यवस्था नहीं है ना, वहाँ व्यवस्था है मथुरा में. इन्होंने बताया इसीलिए है. देखो ऐसी बात मत करो. आप देखो, ज्यादातर आप क्या करेंगे, मारेंगे ना तो हम खाने के लिए तैयार आ गए. वैसे भी मर ही रहे उधर. नहीं, आप इस तरह से ये ईमानदारी नहीं हुई, ये बेमानी है साहब. हम मोहब्बत की बात करें, मारने वाली बात नहीं, मारने वाली बात है. आप यहाँ ऐसा बताकर इनके जवान पर हम यहाँ तक आए. मैं आपको ये बताना चाहता हूँ कि आपकी परेशानी न बढ़े. नहीं, फिर इन्होंने पहले नहीं बताना था ये बात. अब सर को इन्होंने, हाँ, हम आगरा वहीं रुकते थे. फिर एसपी साहब से भी बात हो गई. एसपी साहब से भी बात हुई. हम वहीं रुकते थे ना गुरुद्वार में, क्या काय को आते थे. फिर ऐसा थोड़ा जरूरी है. यहाँ रुकना चाहे यहाँ रुक जाइए, आगरा रुकना चाहे आगरा रुक जाइए, वो बॉर्डर ठीक है. देखो, आप आगरा रुकना बोलते तो आगरा रुको बोलते. ऐसा मत करो प्लीज. देश की चिकित्सा पद्धति भारतीय चिकित्सा पद्धति के साथ हो रहे षड्यंत्र और दुष्प्रचार का विरोध जताते NIMA ने एक पत्रकार परिषद आयोजित कर भारतीय चिकित्सा केंद्र परिषद द्वारा राजपत्र का समर्थन किया. अन्य संगठनों द्वारा विरोध में शामिल न होकर सेवा अविरत जारी रखने की बात रखी. CCI ने एक नोटिफिकेशन काढलेलं आहे. त्या नोटिफिकेशनमध्ये 58 सर्जरीज गव्हर्नमेंटकडनं त्या नोटिफिकेशनला आम्हाला एन्डॉर्स केलेले आहेत. या पूर्वीपासून आमचे सर्जन त्याला IMAने विरोध दर्शवला आहे. म्हणून त्यांनी 11 तारखेला त्याच्याविरुद्ध संप पुकारलेला आहे. आणि 11 तारखेला आयुष कृती समिती, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही पूर्ण महाराष्ट्रातील सर्व हॉस्पिटल्स, सर्व क्लिनिक, सर्व सर्जन्स टीम रिबन बांधून आम्ही दिवसभर सेवा सुरळीत ठेवणार आहोत. ज्या रुग्णांना आपत्कालीन गोष्टी असतील त्याही आमचे सर्व सर्जन, आमचे फिजिशियन हँडल करतील. आणि याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे हे कृपया आपण संबंधित असू द्या. ती प्रत्येक वेळेस ही कोर्टात जाते किंवा त्याच्याविरुद्ध संप होतात. हा अधिकार हा यांचा नाही आहे का. प्रश्न असा होता की याच्यात 2020ला नोव्हेंबर 2020ला ते नोटिफिकेशन काढलेलं आहे. याची थोडक्यात मी आपल्याला माहिती देतो. कदाचित हे नोटिफिकेशन आपल्याला प्रत्येकाकडे आलेलं असेल. गॅजेट नोटिफिकेशन गव्हर्नमेंटकडनं, सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं काढलेलं आहे. याच्यामध्ये 39 सर्जरीज ह्या जनरल सर्जन म्हणून करतील असं दिलेलं आहे. आणि 9 सर्जरीज तर डिव्हिजन हे ENT सर्जन म्हणून करतील. आणि 8 उर्वरित सर्जरीज ह्या म्हणजे बाकीच्या सर्जन्स कंडक्ट करतील. त्या ओरल सर्जन म्हणूनही काम करतील. अशा टोटल 58 सर्जरीजचं हे डिव्हिजन आहे. आता ह्या 58 सर्जरीज ह्या आत्ताच आहेत का, तर ह्या मागच्या अनेक वर्षापासून आमचे जेवढे सर्जन आहेत ते सर्जन ह्या सर्जरी करत आहेत. अमरावतीमध्ये जवळजवळ 10 सर्जन आमचे आहेत या सर्जरी मागच्या 40 वर्षापासून ह्या कंडक्ट करतात. पूर्ण भारतभर ह्या सर्जरी होतात. त्या सर्व सर्जरी व्यवस्थित केल्या जातात. फक्त काय झालेलं आहे की आमचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसच्या आधारावर सेंट्रल गव्हर्नमेंटनं एक नोटिफिकेशन काढलेलं आहे. त्याचं गॅजेट नोटिफिकेशन ते करायचं कारण फक्त एवढंच आहे का जो कोणता सिलेबस आमचा CCIने तयार केलेला आहे त्या CCIच्या
तयार केलेल्या गॅझेट नोटिफिकेशननुसार ह्या 58 सर्जरीज फक्त गव्हर्नमेंटकडनं रिकग्नाईज केलेल्या आहेत. या आधीपासून त्या सिलेबसमध्ये होत्या आणि आमचे सर्जन चांगल्या प्रकारे ते करत होते. याला विरोध करण्याचं आयमीचं कुठलंही कारण नव्हतं. ते आज किंवा काल आमच्या सर्जनना सर्जरी करतायत आणि कालच ते नोटिफिकेशन काढलं आणि कालच कंडक्ट करतायत असं नाही. पहिला सर्जन भारतामध्ये तयार झाला जवळ म्हणजे PG आमचं तयार झालं 1964ला. BHUमध्ये बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये पहिला सर्जन आमच्यामधून तयार झाला आहे. तर आजपर्यंत प्रत्येक सर्जरी गव्हर्नमेंटच्या लेवलला असू द्या किंवा प्रायव्हेट प्रॅक्टिशनरच्या लेवलला असू द्या तो चांगल्या प्रकारे काम तिथे सेवा देतो. नुसतं सेवा देत नाही तर कमी पैशामध्ये रुरल एरियामध्येही तो सेवा देतो. आणि प्रचंड तुटवडा सर्जनचा आहे पूर्ण भारतभर. गव्हर्नमेंटला ते जाणवलं आहे की भारतभर तुटवडा आहे आणि ह्या माध्यमातून जे ट्रेन सर्जन आहेत जे ऑलरेडी त्यांनी ट्रेन झालेले आहेत, त्यांनी एज्युकेशन घेतलेलं आहे, त्यांनी स्वतःचा 8.5 वर्षाचा पूर्ण कोर्स कंप्लीट केला आहे, 5.5 वर्षाचा ग्रॅज्युएशन केलेलं आहे, त्याच्यानंतरचं 3 वर्षाचा त्यांनी सर्जरीचं त्यांनी कंप्लीट आपला पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे. त्याच्यामध्ये ज्या काही ट्रेनिंग घेतलेलं आहे तर त्या ट्रेनिंगबद्दलची पूर्ण माहिती त्या याच्यामध्ये डिस्क्राईब केलेली आहे. हा एवढाच फरक आहे. मग एवढ्यासाठी IME बंद करण्याचं काही कारण नाही. आपलं 6 सब्जेक्ट मॉडर्नचे म्हणजे जे ॲडव्हान्स सर्जन्स जे घेतात ते सर्व तो सेम सिलेबस आपल्याकडे कदाचित ती कॉपी आपल्याकडे सिलेबसची आली असेल. ही सिलेबसची कॉपी जर आपण बघितली तर या सिलेबसच्या कॉपीमध्ये आपल्याला स्पेशल 100 मार्काचा सर्जरी मॉडर्न सर्जरीचा इथे पेपर आहे. आयुर्वेदात नमूद केलेल्या संपूर्ण सर्जरी प्लस मॉडर्नच्या जेवढ्या असतील आत्ताच्या असलेल्या सर्जरी याचा स्पेशल एक पेपर आहे आणि त्याचा सिलेबस त्याच्यामध्ये दिलेला आहे. आणि जवळजवळ 39 प्रकारचे रेफरल बुक्स हे आम्ही मॉडर्नचे वापरतो आमच्याशिवाय. ह्याच्यामध्ये ह्या तुम्हाला दिसतो जवळजवळ 79 प्रकारचे आमचे सर्जन फर्स्ट इयर टू फायनल इयरपर्यंत हे रेफरल बुक वापरतात. आता हा जो भाग आहे जर त्याला पूर्णपणे प्रॅक्टिकल दिल्या जाते एवढे रेग्युलर बुक आहे एवढे प्रॅक्टिसेस त्यांच्याकडनं करून घेतले जाते तर इथे कुणाकडून डाऊट तयार करायचा काही प्रश्न येत नाही. हा काल परवा तयार झालेला नाही आहे. हा मागच्या 1964 पासून चालू झालेला भाग आहे. प्रश्न असा आहे की सर्जरी हा आयुर्वेदामध्ये आहे का नाही आहे. सर्जरी ही आयुर्वेदामध्ये जवळजवळ 2500 वर्षापूर्वीपासून आहे. सुश्रुत ते मानतात आणि आम्ही ॲज अ सायंटिस्ट म्हणून आम्ही मानतो. 2500 वर्षाचा हा आमचा इतिहास आहे. निरंतर आम्ही तो इतिहास पुढे घेऊन चाललो आहे. आम्ही प्रत्येक वेळेस आमच्या सर्जरीमध्ये आम्ही मॉडिफिकेशन आणलेले आहेत. त्या मॉडिफिकेशननुसार आम्ही त्याच्यामध्ये काम करतो आहे. पण हे काम करत असताना ज्या ज्या इन्स्टिट्यूटमधून आम्ही शिक्षण घेतलेलं आहे आम्ही ट्रेनिंग घेतलेलं आहे त्या इन्स्टिट्यूटने आम्हाला ज्या सर्व नमूद गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. प्रश्न IMEचा इथे कुठे विरोध करायचा आहे हे आम्हाला कळत नाही. आमचं महाराष्ट्रामध्ये ॲलोपॅथी वापरायचे अधिकार अबाधित आहेत. 2014ला त्याचं अमेंडमेंट झालेलं आहे. मग यांना त्यावेळेसही आमच्या संघटनेविरुद्ध कोर्टात जाणे किंवा ग्रॅज्युएट विरुद्ध कोर्टात जाणे, एखादी नवीन गोष्ट कुठल्या टेक्नॉलॉजी आली त्याच्याविरुद्ध पुन्हा कोर्टात जाणे, लॅप्रोस्कोपी सारख्या गोष्टी आम्हाला कोर्समध्ये असताना त्यालाही विरोध करणे, ही टेक्नॉलॉजी कुठल्याही टेक्नॉलॉजीचं किंवा सायन्सचं कुठलंही पेटेंट असेल तर त्यांनी आम्हाला सांगावं. आमचं म्हणणं आहे की आम्ही ट्रेनिंग घेतलेलं आहे, आम्ही शिक्षण घेतलेलं आहे आणि आमचे पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर जेवढे आहेत, जेवढे सर्जन आहेत ते प्रत्येक रुरल एरियापासून तर प्रत्येक रिमोट एरियापर्यंत चांगली आणि कमी पैशामध्ये आणि क्वालिटी सेवा आम्ही देतो आहे. तर ही जर सेवा आम्ही देतो आहे तर त्यांनी विरोध करायचं काही कारण नाही. आम्ही 11 तारखेला पूर्णपणे सकाळपासून ते रात्रीपर्यंत आम्ही निरंतर सेवा देत आहोत. महाराष्ट्रामध्ये आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी हे सर्व डॉक्टर आपली सेवा सुरू ठेवतील आणि त्या दिवशी पिन रिबन लावून आम्ही दिवसभर आम्ही सेवा देणार आहोत. आयुष कृती समिती, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन
आणि होमिओपॅथिक असोसिएशन हे जोरकसपणे विरोध दर्शवतील आणि ह्या संपाच्या माध्यमातून आम जनतेची कुठलीही एकसांड होऊ नये म्हणून आपले दिवसभर आपले दवाखाने आपले हॉस्पिटल सुरू ठेवून आपली पूर्णपणे सेवा देतील आणि खूप ठिकाणी आम्ही फ्री सर्जरी कॅम्प आणि फ्री मेडिकल चेकअप हे पण आम्ही उद्या सुरू करणार आहोत. आणि ह्या दरम्यान आम्ही एक सांगू इच्छितो की आयुष कृती समिती ही नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून जी तयार झालेली आहे, तर याच्यामध्ये आयुर्वेद होमिओपॅथीसह सर्व पॅथी एकत्र आलेले आहेत आणि सायन्सवरची मक्तेदारी ही कुठेतरी मोडीत निघाली पाहिजे आणि सायन्स जो शिकेल जो ट्रेन होईल तो व्यक्ती आपली सेवा जनतेप्रती असली पाहिजे, ह्या नियमाशी आम्ही बांधील राहू, हे आम्ही पाहिजे. चलिए देखते हैं खबरें नागपुर से। जिले में 7 दिसंबर से ही ध्वज दिन की शुरुआत हो चुकी है। इस बार बड़े पैमाने पर निधि जमा करने का प्रयास रहेगा। साथ ही यह निधि सीमा पर लड़ने वाले जवानों के परिवारों के लिए संकलित की जाती है। इस अवसर पर एक बड़ी धन उगाही शुरू की जा रही है। यह सीमा पर लड़ रहे सैनिकों के परिवारों के मदद करता है। आम से आम जनता भी इसमें अपना सहकार्य कर सकती है। सन 2021च्या ध्वजदिन निधीच्या कार्यक्रमाचा शुभारंभ आपला 7 डिसेंबरला झालेला आहे, परंतु आज आपल्याला सन्माननीय श्रीयुत श्रीधरजी सहस्त्रभोजनी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांनी ₹1 लाखाचा निधी जो आहे तो दिलेला आहे. दरवर्षी नेमाने ते आपल्याला हा सगळा निधी देत असतात आणि मी खरोखर त्यांचं जिल्हा प्रशासनाच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना आमच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही देवाला प्रार्थना करतो की त्यांना दीर्घायुष्य लाभो. दुसरं एक आव्हान मी आमच्या सगळ्याच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करू इच्छितो की आपण मागच्या वर्षी 1,91,00,000 जे आपल्याला उद्दिष्ट होतं त्याच्या अगेन्स्ट आम्ही फक्त 32% ते कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. आमच्याकरता देशाच्या सीमेवर ऊन वारा पाऊस थंडी ह्याचं कशाचीही तमा न बाळगता आमचे अधिकारी सैनिकी अधिकारी आणि तिथले शिपाई जे आहेत ते स्वतःच्या प्राणाची बाजी लावून देशाचं संरक्षण करत असतात. त्यांच्यासाठी आम्ही सढळ हस्तानी खरं म्हणजे या ध्वजदिन निधीला आम्ही मदत केली पाहिजे. म्हणून माझी विनंती आहे आमच्या सर्वच जे आमचे विभाग प्रमुख आहेत, इथे प्रादेशिक विभाग प्रमुख पण बरेच आहेत नागपुरात, या सर्व कार्यालयांमधनं आम्हाला या वेळेला 15 दिवसांमध्ये आम्ही हा एक संकल्प केलेला आहे की आमचं 1,91,00,000 जो काही उद्दिष्ट आहे तो आम्ही गाठू शकलो पाहिजे. सगळ्यांना ह्याची कल्पना असली पाहिजे की हा जो निधी आपण गोळा करतो या निधीमधूनच आपण ज्या वॉर विडोज आहेत त्यांचे किंवा युद्धात किंवा इतर कुठल्या ज्या टेररिस्टच्या ॲक्शन्समध्ये जे शहीद झालेले आमचे जवान आणि अधिकारी आहेत त्यांच्या कुटुंबियांकरता आपण ह्याच्यातनं मदतीचं वेगवेगळ्या प्रकारे मदत करत असतो. तर यासाठी आम्हाला व्यक्तिशः मदत करणं कधीकधी शक्य होत नाही, परंतु ध्वजदिन निधीच्या निमित्तानं आम्हाला ही मदत करणं शक्य होईल आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी याकरता खरोखर पुढे आलं पाहिजे आणि सढळ हस्तानी याच्यात मदत केली पाहिजे. आम्ही वर्ग 1च्या अधिकाऱ्यांकरता, वर्ग 2च्या अधिकाऱ्यांकरता, वर्ग 3च्या आमच्या कर्मचाऱ्यांकरता आणि वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांकरता किती आपलं एक डोनेशन असावं ह्याकरता याच्याबद्दलचं एक आज पत्र आम्ही काढतो आहोत. माझी विनंती आहे की आपण त्या अनुषंगाने सगळ्यांनी याच्यात सहकार्य करावं आणि हा निधी संकलनामध्ये 15 दिवसामध्ये आम्हाला हा उद्दिष्ट पूर्तता करायची आहे, हे कृपया लक्षात घ्या. नागपुर शहर में तेली समाज का कार्य सराहनीय है। पूर्व मंत्री रमेश बंग राष्ट्रवादी कांग्रेस की ओर से वाड़ी में संताजी महाराज को अभिवादन किया गया। तेली समाज को आगे बढ़ाने का कार्य तेली समाज के देवता श्री संत संताजी जगन्नाड़े महाराज के कृपा आशीर्वाद से हुआ है। वाड़ी में तेली समाज का कार्य सराहनीय है, ऐसा पूर्व मंत्री रमेश चंद्र बंग ने व्यक्त किया। इस दौरान पूर्व मंत्री रमेश बंग, पूर्व गटनेता राजेश जायसवाल, श्रीराम बेटव, पूर्व नगर सेवक श्याम मंडपे,
राकांपावाडी शहराध्यक्ष वसंता इखनकर, पदाधिकारी दिलीप दोरखंडे, दिनेश उइके और अन्य उपस्थित थे। संताजी महाराजांनी फार मोठं काम महाराष्ट्रात उभं केलं. सर्व माणसाला जोडण्याचं काम त्यांनी प्रामुख्याने करून धर्म भेदभाव बाजूला ठेवून आपल्या कामाची छाप सर्वसामान्य माणसावर टाकली. त्यामुळे त्यांचं नाव मोठं झालं. त्यांनी कोणत्या एका समाजाकरता काम केलं नाही, तर सर्वसामान्यांकरता काम केलं. म्हणून आज त्यांची जयंती आपण फार मोठ्या प्रमाणात साजरी करतो आहे. हा 8 डिसेंबर जो दिवस आहे तो संताजी महाराजांच्या जयंतीचा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमी संताजी महाराजांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे. संताजी महाराजांनी ज्या पद्धतीने सर्वसामान्यांमध्ये आणि गोरगरिबांमध्ये मार्गदर्शन करण्याचं जे काम केलं, त्यामुळे राज्यातली देशातली जी सत्ता आहे ती संताजी महाराजांच्या या जयंतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सामील होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मी संताजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करतो आणि माझ्या पक्षातर्फे सर्व समाज बांधवांना सुद्धा जयंती निमित्त शुभेच्छा देतो. राष्ट्रीय शहरी स्वास्थ्य अभियान के तहत दिए जाने वाले वर्ष 2017-18 के कायाकल्प पुरस्कार की घोषणा राज्य सरकार ने की थी। राज्य स्तर का प्रथम क्रमांक का पुरस्कार इंदौर नगरी प्राथमिक स्वास्थ्य केंद्र यूपीएचसी ने हासिल किया है। द्वितीय पुरस्कार फुटाला यूपीएचसी ने प्राप्त किया है। अन्य 2 स्वास्थ्य केंद्रों को प्रोत्साहन पुरस्कार मिला है। इन्हें बुधवार को महाल स्थित राजे रघुजी भोसले नगर भवन में आयोजित समारोह में पुरस्कार प्रदान किए गए। राष्ट्रीय शहरी स्वास्थ्य अभियान के तहत दिए जाने वाले वर्ष 2017-18 के कायाकल्प पुरस्कार की घोषणा राज्य सरकार ने की थी। राज्य स्तर का प्रथम क्रमांक का पुरस्कार इंदौर नगरी प्राथमिक स्वास्थ्य केंद्र ने हासिल किया है। द्वितीय पुरस्कार फुटाला यूपीएचसी ने प्राप्त किया है। अन्य 2 स्वास्थ्य केंद्रों को प्रोत्साहन पुरस्कार मिला है। इन्हें बुधवार को महाल स्थित राजे रघुजी भोसले नगर भवन में आयोजित समारोह में पुरस्कार प्रदान किए गए। जाते जाते फिर एक बार नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। यदि आपको खाना बनाने में रुचि है और यदि आप नए व्यंजन सीखना चाहते हैं तो सिटी न्यूज़ आपके लिए एक नई पहल करने जा रहा है। तो चलिए देखते हैं विधि स्वादिष्ट व्यंजनों की। आज हम बनाने जा रहे हैं मसाला टिंडा, जिन्हें बनाने के लिए चाहिए हमें 8-10 टिंडे, जिन्हें हमने छीलकर चीरा लगा लिया है। 1 चम्मच लहसुन अदरक का पेस्ट, आधा चम्मच सौंफ, आधा चम्मच खसखस, पाव चम्मच खड़ा धनिया, 2 प्याज का दरदरा पेस्ट। एक पैन में 1 बड़ा चम्मच तेल डालेंगे। तेल गर्म होने पर उसमें जीरा, सौंफ, खसखस, धनिया डालेंगे और उसे हिला लेंगे। उसके बाद उसमें प्याज का पेस्ट डालेंगे और उसे अच्छे से हिलाएंगे। अब हम उसमें डालेंगे अदरक हरी मिर्ची का पेस्ट और इसे लगातार हिलाते रहेंगे। कुछ देर बाद हम देखेंगे कि ये सिकने लगा है और थोड़ा ब्राउन हो गया है। अब उसमें हल्दी, मिर्च पाउडर डालेंगे, धनिया पाउडर डालेंगे और इसे अच्छे से चलाएंगे।
अब उसमें एक बड़ा चम्मच मलाई डालेंगे और उसे अच्छी तरह से मिक्स करेंगे। बाद में उसमें टिंडे डालेंगे, स्वाद अनुसार नमक डालेंगे और अच्छे से मिक्स कर लेंगे। और इसे ढककर 15 मिनट तक होने देंगे। और उसे बीच बीच में हिलाते रहेंगे। ज़रूरत पड़ने पर आप इसमें थोड़ा पानी भी डाल सकते हैं। पंद्रह मिनट बाद देखेंगे कि हमारे टिंडे बिल्कुल तैयार हो चुके हैं। इसे हम एक बाउल में निकालेंगे और धनिए से गार्निश करेंगे। यदि आप खाना बनाने का शौक रखते हैं तो आप हमसे इस नंबर पर संपर्क कर सकते हैं। नंबर है 9370067111। समय हो चला है आपसे विदा लेने का। फिर होगी मुलाकात ताज़ा नए समाचारों के साथ। तब तक के लिए बने रहिए सिटी न्यूज़ के साथ।